धगधगचा पॅच दाखवतो. आता हा धगधगचा जो पॅच आहे ना, हा लाडलामधले गाणं ना, दिखतना न दिखतना, त्याला पण सेमच पॅच जातो, फक्त थोडंसं प्लेइंग वेगळं आहे. आता पॅच दाखवतो. पहिले आपण इथून स्टार्ट करू. इथे आपण प्लेन तबला 3 टाकला आहे. ए बँग बी बँग दोन्हीला तबला 3 टाकला आहे. त्याच्यानंतर इथे घेऊया, ह्याला तबला 2 ते टाकला आहे. इंडिया 11 एकदम प्लेन पॅच, ह्याच्यामध्ये काहीही असं वेगळं आपण केलेलं नाही. दोन्हीकडे पण ए बँग बी बँगमध्ये पण तेच आहे. त्याच्यानंतर इथे, कारण हा पॅच पूर्ण जो हा तबल्यावरतीच बेस्ड आहे आणि इकडे ठिकाणी फक्त क्लॅप गेला आहे ऑर्बिटला बस. हे बघा, ह्याच्यामध्ये आपण तबला 1 ती टाकलेला आहे, आयन 10चा, ए बँग बी बँग दोन्हीकडे. ह्याच्यामध्ये कुठला एफएक्स नाही आहे, काहीच नाही आहे. इथे हे बघा, ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे आयन 114चा घुंगरू सिंगल आणि DC 006चा क्लॅप. आता हे मिक्समध्ये ठेवलं आहे. ह्याचा जो इन्स्ट्रुमेंट आहे ना, हे बघा, क्लॅप आपण क्लॅपचा जो पिच आहे तो +3 ठेवला आहे आणि दोन्हीचा पण +3च ठेवला आहे आपण, पिच जो आहे तो. त्याच्यानंतर ह्या बँकमध्ये आपण टॅम्बोरिन ठेवले, ए बँकमध्ये बी बँकमध्ये दोन्हीकडे सेम आहे. आणि ह्याचा जो पिच आहे ना, हा आपण बी बँकचा 0 ठेवला आहे आणि ए बँकचा +4 ठेवला आहे, म्हणजे दोन्ही मिक्स मिळून असा आवाज येतो. त्याच्यानंतर ह्या बँकमध्ये आपण बाया ठेवला आहे, बाया, घेचा बाया. आणि बी बँकमध्ये टॅम्बोरिन ठेवलं होतं पण ते बंद केलं आहे, म्हणजे फक्त ताक चिक ताक दिंग दिंग असं जायला पाहिजे ना. सो हा बाया ठेवला याच्यामध्ये. सो एकच बँक आपण ओपन ठेवले. जास्त अजून तुम्हाला डेप्थ पाहिजे असेल ना, तर दोन्ही बँकमध्ये तेच ठेवा, बायाच ठेवा. पण ते कधी कधी शोमध्ये लागतं ना, मग ते मी टॅम्बोरिन लावून ठेवलं आहे. ऐन वेळेला ते फक्त इथे टाईप मिक्स करायचं शोमध्ये लागलं कधी तर, आणि मग तुम्हाला दोन्ही मिक्स आवाज येईल. सो ह्या बँकमध्ये आपण हा घेतला आहे बाया 3. ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये ही जी बँक आहे ना, ह्याच्यामध्ये आपण बाया 3चा घे घेतला आहे आणि -1 पिच आहे. आणि ह्याच्यामध्ये DC 6चा क्लॅप आहे आणि त्याचा पिच 0 ठेवला आहे. ह्या बँकमध्ये एक पण पिच राहायला दाखव, हां, पिच 0च ठेवला आहे आपण या बँकला. इथे 0 पिच आहे. इथे मात्र आपण -1चा पिच घेतला, कारण ताक चिक ताक दुंग दुंग असं यायला पाहिजे ना, त्यासाठी इथे पिच आपण -1चा घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये क्लॅप घेतला आहे. सो हा जो क्लॅप जातो हा ऑर्बिटला जातो, क्लॅप बरोबर. ह्या बँकमध्ये ए बँकमध्ये आपण घेतलेलं आहे बाया 3 घे स्लाईड, ताक चिक टाक दुंग दुंग असं झालं पाहिजे ना. तर हा बाया 3चा सिंगल घेतला आहे, ह्याच्यामध्ये पॅच 0 आहे. आणि बी बँकमध्ये घुंगरू घेतला होता पण ते बंद करून ठेवलं आहे. समजा परकशनवाला नसेल किंवा काय नसेल तर आपण तो चालू करून मग सगळं एकदम आपल्याच हातामध्ये सगळं, मग समजा 1 मॅन शो असेल तर. सो असा हा पॅच जातो. आणि प्लेइंग तुम्ही बघितलेलं आहे. प्लेइंगमध्ये हे बघा, आता टोटल प्लेइंग आता मी एकाच हाताने रेकॉर्ड करतो, मग प्लेइंग तुम्हाला दाखवता येणार नाही. पण हे बघा, टाक टिक, हे बघा, टाक टिक टाक टिक टाक दिंग, टाक टिक टाक दिंग दिंग असं जाईल तो. टाक टिक टाक दिंग दिंग टाक टिक टाक असा तो ओव्हरऑल पॅच जाईल. आणि साईडला इथे घुंगरू, म्हणजे टाक टिक टाक दिंग दिंग टाक टिक टाक दिंग दिंग असा बेस पॅच जातो. आणि इकडे आपण टाक टिक करतो तेव्हा इथे 2 आपण त्याच्याबरोबर या हाताने देणार आणि त्याच्याबरोबर आपला बाया जाणार. सो प्लेइंग एकदा तुम्ही फक्त मी जे वाजवलं ना त्याच्यामध्ये बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. थँक्यू.